हा. हॅलो. हा नमस्कार, बोला की. हा. काय नाही सूज वस्त्रत आली पण हा, ठणका मारता येईल यावं. नाही होईल बर का. जसं जसं ते ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण सुरळीत होईल का नाही, तसं हा. 100% सुधारणा होत राहणार नाही होय का. ना? हा, हा. फक्त ठणक जर होत्या ना, तर हा. ते पेन किलर गोळी गेल्या लयच ठणकत असेल तर हा. द्यायची ती नाही का. हा घ्या. त्यानं त्यानं ठणक थांबते ना लगेच त्यानं. हो थांबते या. हा हा हा, मग काय सूज सगळी त्या अंगठ्याकडे आली सगळं असं. हा हा, होईल होईल, हळूहळू सुधारणा होत असते का नाही जेव्हा, होईल ना? तेव्हा असं 100% आता बघा ना, सूज ओसरली हो. म्हणल्यावर ब्लड हो. सर्क्युलेशन मध्ये सुधारणा झाली. मग हा, अजून गोळ्या. सुधारणा झाली की वेदना पण थांबतील. हो. गोळ्या औषध फक्त घेतली ना मग ती ठणका मारते कारण त्याचं काम करतंय वाटतं काम करतंय, त्यासोबत. काम करतंय ते. हो. तुम्ही औषधं व्यवस्थित घ्या. परत हा सांगितलंय त्या पद्धतीनं तासातासानं आठवणीनं एक एक ग्लास पाणी द्या नाही का. हा. त्यानंतर संध्याकाळी 6:30 नंतर काहीच खायचं नाही काय. हा. हा. परत जागरण टाळायचं. हे सगळं जे तुम्हाला सांगितलं होतं ना हो. सगळं, ते सगळं पाळा. तुम्हाला 1001% फरक पडेल. बर बर बरं होईल काहीच बाय. प्रॉब्लेम नाही. आता बघा ना, सूज वसरली म्हणल्यावर हो. सुधारणा झालीच ना. हो. मग अजून भरपूर सुधारणा होणार बाकी. अजून आत्ताचे किती 8-9 दिवस झालेत म्हणतायत ना त्या. हा. आता ह्या आम्ही मंगळवारी आलो होतो ना काल हा आणि बुधवारपासून खायला सुरुवात केली मग म्हणजे आज बुधवार, 8 दिवस झाले नाही का. आज 8 दिवस, 8 दिवसापूर्वी ती होईल होईल सुधारणा. म्हणजे आता फक्त 25% ट्रीटमेंट संपल्या. अजून 75% ट्रीटमेंट बाकी आहे. हा लक्षात आलं का नाही का. सुधारणा दिसते की म्हणजे वरची सूज बोटांवरची सूज कमी होत आली आहे. हा 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 ते हा, औषध खाल्लं ना मग ठणका मारायला सुरुवात होते म्हणजे ते काम करत असेल म्हणजे. काम करतंय ते जेव्हा कसं असतं, जरा बघा दिवा विझताना फडफडतो बघा जरा नाही का. हा. हा. तसं हा. आपला आजार दूर होताना म्हणजे आजार निघून जाताना थोडस हा. अप्स अँड डाऊन्स होतात. काही वेळेला वेदना वाढतात नाही का. हो. मग हो. ते पेशंटला वाटतं की वेदना वाढायची ट्रीटमेंट दिल्या का कमी करायची दिल्या नाही का. पण हा. जसं दिवा विझताना फडफडतो तसं एखादा आजार संपताना म्हणजे हम्म. आजार निघून जाताना थोडस अप्स अँड डाऊन्स काहीतरी होत राहतं. तसं होतं. आणि हे चांगलं साईन आहे म्हणायचं, हे हो. चांगलं. मी उलट म्हणते की सूज कमी झाली ते त्याबद्दल काय नाही ते हं, म्हणत हं, हं. आणि ठणका मारते त्यानं ते सूज मग सूज वसरली. सूज कमी झाली म्हणल्यावर ठणक पण कमी होणार. फक्त त्याला थोडासा वेळ लागू शकतो ना नाही का. हो. आता आणि 8 दिवस एवढं म्हणल्यावरती 8 होईल. दिवसात एवढं म्हणल्यावर महिन्यात किती होईल बघा ना. तुम्ही विचार करा ना, 4 आठवड्याचा महिना म्हणजे हम्म. 25% झालंय ना फक्त आता. हो. नाही, घ्या तुम्ही व्यवस्थित. 100 नव्हे 1001% फरक पडणार आहे. बरं होईल. हा. ते चालेल मग. अंगठा पण होईल ना व्यवस्थित अंगठा. अहो 100% सगळं व्यवस्थित होईल. कारण सगळे बाजू काळं होऊन अंगठ्याकडे आले दोन्ही बाजूने बाकी बोटांवरचं तळात हे आता आपल्या हातासारखं दिसायला लागलं. सगळं हम्म. काळं होऊन अंगठ्याकडे आलंय ते नाही, उतरलं. येणार की येणार की. आता कमलताईंचा पण अंगठा नाही का दगडागत झाला होता पुढं. हो. दगडागत झाला होता. तुमचं एवढं तर नाही. हम्म. आलं का लक्षात. त्यामुळे काय नाही, ते जातं निघून. काही अडचण येत नाही. फक्त त्या सांगतात की काय टेन्शन नाही ते होणार बरोबर. होणार होणार. तुम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित घेत राहा आणि सांगितलेलं. आणि कुठे परत दवाखान्यात नाही काय नाही तेच औषधं बरोबर चालू आहेत. हा, सगळी औषधं वेळेवर खातात. घ्या घ्या. 100% फरक पडेल. काही प्रॉब्लेम नाही. हा. हा. हो, चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे. हा. हो हो हो. ओके ओके. हा.